नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फॉर्म्स ऑफ टू हॅव. टू हॅवची रूपे आणि त्यांचा वापर. यूज ऑफ टू हॅव. तर टू हॅवची तीन फॉर्म्स आहेत, तीन रूपे आहेत. हॅव, हॅज आणि हॅड. तर हॅव आणि हॅज आपण प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजे वर्तमान काळात वापरतो आणि हॅडचा वापर आपण भूतकाळात करतो. तर आपण पाहणार आहोत यांचा वापर आपण सेंटेन्स मध्ये वाक्यांमध्ये कशा प्रकारे करतो, कोणत्या प्रोनाउन समोर आपण कशाचा वापर करतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रेझेंट टेन्स मध्ये आपण हॅव आणि हॅजचा वापर करतो. हॅव किंवा हॅज म्हणजे त्याकडे ताबा किंवा मालकी असणे, त्याच्याकडे, ज्याकडे ताबा किंवा मालकी असणे. तर आय समोर आपण हॅवचा वापर करतो. आय हॅव. माझ्याकडे आहे किंवा माझ्याकडे याचा ताबा आहे, अशा वेळेस आपण आय हॅव असं म्हणतो. त्याच्यानंतर ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर आपण हॅजचा वापर करतो. त्यानंतर यू, वी, दे किंवा प्लुरल नाउन असेल तर आपण हॅवचा वापर करतो. तर हॅवचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा आय असेल किंवा जो काही कर्ता असेल, सब्जेक्ट असेल, तो प्लुरल असेल आणि यू, वी, दे हे प्रोनाउन्स असतील तर आपण हॅवचा वापर करतो. आणि जेव्हा आपले प्रोनाउन हे सिंग्युलर असेल किंवा आपलं नाउन हे सिंग्युलर असेल, आय हे सिंग्युलरच आहे पण आय सोबत आपण हॅवचा वापर करतो. पण जेव्हा या व्यतिरिक्त जे काही प्रोनाउन असतील, ही, शी, इट आणि नाम सिंग्युलर असेल तेव्हा आपण हॅजचा वापर करतो. एक्झाम्पल पाहूया. माझ्याकडे नवीन कार आहे. माझ्याकडे म्हणजे आय हॅव अ न्यू कार. माझ्याकडे नवीन कार आहे. आय हॅव अ न्यू कार. त्याला गृहपाठ आहे. त्याला, त्याला. ही हॅज होमवर्क. त्याला गृहपाठ आहेच कसं होईल, ही हॅज होमवर्क. तिच्याकडे नवीन मोबाईल आहे. तिच्याकडे, ती म्हणजे शी, हॅज. शी सोबत काय येतं, हॅज. शी हॅज अ न्यू मोबाईल. तुम्हाला आज मुलाखत आहे. तुम्हाला, तुम्ही साठी काय येतं, यू. आणि यू सोबत नेहमी काय येतं, हॅव. यू हॅव अन इंटरव्ह्यू टुडे. त्यांच्याकडे माझा नंबर आहे. ते म्हणजे दे आणि दे सोबत काय येतं, हॅव. दे हॅव माय नंबर. आम्हाला उद्या परीक्षा आहे. आम्हाला म्हणजे वी हॅव एक्झाम टुमारो. माझ्या मित्राकडे नवीन नोकरी आहे. माय फ्रेंड हॅज अ न्यू जॉब. माझ्या मित्राकडे, मित्र किती आहे, एकच आहे. माझ्या मित्राकडे नवीन नोकरी आहे, त्यामुळे आपण माय फ्रेंड समोर हॅजचा वापर केलेला आहे. मित्रांकडे असतं तर मित्रांकडे म्हटल्यावर काय झालं, प्लुरल झालं, अनेक वचन झालं. अशा वेळेस आपण हॅवचा वापर केला असता. पण या ठिकाणी माझ्या मित्राकडे म्हणजे एका मित्राकडे नवीन नोकरी आहे म्हणून आपण फ्रेंड नंतर हॅज वापरले. माय फ्रेंड हॅज अ न्यू जॉब. मला खोकला आहे. आय हॅव कफ. त्याच्याकडे ग्रंथालयातील पुस्तक आहे. ही हॅज लायब्रेरियन बुक. ही हॅज लायब्रेरियन बुक. त्यांना उद्या परीक्षा आहे. दे हॅव एक्झाम टुमारो. तुझ्याकडे संगणक आहे. यू हॅव अ कम्प्युटर. माझ्याजवळ लॅपटॉप आहे. आय हॅव अ लॅपटॉप. त्याच्याजवळ खूप पर्याय आहेत. ही हॅज मेनी ऑप्शन्स. सीताकडे
पांढरी मांजर आहे. सीता हॅज अ व्हाईट कॅट. तुझ्याजवळ खूप संधी आहेत. यू हॅव लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज किंवा यू हॅव मेनी ऑपॉर्च्युनिटीज. कॉलेजला आज सुट्टी आहे. कॉलेज हॅज हॉलिडे टुडे. पडद्याचा रंग निळा आहे. कर्टन हॅज ब्लू कलर. आता यामध्ये पडदा ही निर्जीव वस्तू झाली आणि एकवचनी झाली. कॉलेज पण निर्जीव वस्तू झाली आणि एकवचनी झाल्यामुळे आपण या ठिकाणी हॅजचा वापर करतो. माझ्या मित्रांकडे क्रेडिट कार्ड आहे. माय फ्रेंड्स हॅव क्रेडिट कार्ड्स. माझ्या मित्राकडे क्रेडिट कार्ड आहे. माय फ्रेंड हॅज अ क्रेडिट कार्ड. आता हे दोन सेंटेन्स पहा. माझ्या मित्रांकडे क्रेडिट कार्ड आहे आणि माझ्या मित्राकडे क्रेडिट कार्ड आहे. या दोघांमधला फरक काय? तर माझ्या मित्रांकडे म्हणजे हे काय झालं? प्लुरल झालं, अनेक वचन झालं. माझे अनेक सारे मित्र आणि त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहे. अशा वेळी आपण माय फ्रेंड्स घेतलं आणि माझ्या मित्राकडे म्हणजे माझ्या एका मित्राकडे. अशा वेळेस हे काय झालं? सिंग्युलर झालं. त्यामुळे आपण माय फ्रेंड्स आणि माय फ्रेंड समोर काय येणार? हॅव येणार आणि माय फ्रेंड समोर काय येणार? हॅज येणार. त्यामुळे आपण दोन सेंटेन्स मधला फरक समजून घ्या. मित्रांकडे आणि मित्राकडे. जेव्हा मित्रांकडे म्हटलं जाईल तर ते अनेक वचन झालं आणि मित्राकडे झालं ते काय होईल? एकवचन असेल. तर माय फ्रेंड्स हॅव क्रेडिट कार्ड्स आणि माय फ्रेंड हॅज अ क्रेडिट कार्ड. माझ्या मुलीला शिकवणी आहे. माय डॉटर हॅज ट्युशन. त्यांना आज सभा आहे. दे हॅव मीटिंग टुडे. माझ्याजवळ नवीन सिम आहे. आय हॅव अ न्यू सिम. तुम्हाला लेक्चर आहे. यू हॅव अ लेक्चर. तिच्याकडे स्कूटी आहे. शी हॅज स्कूटी. त्याच्याकडे फॉर्मल ड्रेस आहे. ही हॅज अ फॉर्मल ड्रेस. तुम्हाला आज तासिका आहे. यू हॅव ट्युशन टुडे. त्यांच्याजवळ कुत्रा आहे. दे हॅव अ डॉग. खेळाडूंकडे फुटबॉल आहे. प्लेयर्स हॅव फुटबॉल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं हॅवचा वापर आणि हॅजचा वापर आपण कशा पद्धतीने करतो. आपण कोणत्या सब्जेक्ट पुढे हॅव वापरतो आणि कोणत्या सब्जेक्ट पुढे हॅज वापरतो. तर हॅव आणि हॅज आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो आणि हॅडचा वापर आपण पास्ट टेन्स मध्ये करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅव ची रूपे कशा पद्धतीने वापरली जातात हे पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हॅडचा वापर कशा प्रकारे केला जातो हे पाहणार आहोत. तर हॅडचा वापर आपण भूतकाळात म्हणजे पास्ट टेन्स मध्ये करतो आणि हॅव आणि हॅजचा वापर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये म्हणजेच वर्तमान काळात करतो.